मंडळी नमस्कार। काल जागतिक मधुमेह दिन होता, त्या अनुषंगाने आपल्यासोबत काही चर्चा करावी असं माझ्या डोक्यात आलं। आणि मधुमेह कशामुळे होतो, मधुमेह म्हणजे काय, त्याची कारणं कोणती असतात, यावर मी आपल्यासोबत आज बोलणार आहे। मंडळी, भारतामध्ये प्रति 10 माणसामागे एकाला मधुमेह सध्या झालेला आहे। ज्याला शुगर म्हटलं जातं, डायबिटीज म्हटलं जातं। हा 2 प्रकारचा असतो, टाईप 1 टाईप 2। आणि त्याच्या पाठीमागे जर आपण काळजी घेतली नाही तर हृदयरोग त्याच्या पाठोपाठ येत असतो। मंडळी, 3-4 प्रकारचे आजार एका पाठोपाठ एकमेकाचे मित्र आहेत आणि मग माणसाचं जीवन ते मुश्किल करून टाकतात, आपल्या आनंदामध्ये विरजण टाकतात। सगळ्या कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होतो असा हा मधुमेह। सध्याच्या धावपळीच्या काळामुळे माणसाचं जे जीवनशैली आहे ती थोडीशी बदलली आली आहे। आहाराचं नियोजन, व्यायामाची कमतरता, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं होत नाही, वेळेवर जेवण मिळत नाही आणि धावपळीमुळे आपण आपलंच आयुष्य धोक्यात घालतो की काय, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। मंडळी, हा अतिशय गंभीर विषय आहे। 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून काउंट केला जातो, कारण संपूर्ण जगामध्ये डायबिटीज ही सर्वात मोठी समस्या आरोग्यशास्त्रामध्ये निर्माण झालेली आहे, वैद्यकशास्त्रामध्ये निर्माण झालेली आहे। आणि मग त्याच्यावर उपाय कोणते आहेत, मग त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल मी आपल्यासोबत बोलणार आहे। गेल्या वेळेला मी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सांगितलं होतं की ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला करता येत नाही आणि त्यामुळे आपली जी मुलं आहेत, आपली जी लेकरं आहेत, त्यांना देखील आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करता येत नाही, त्यांची पुढची दिशा आपल्याला ठरवता येत नाही। खरं पाहिलं तर मंडळी, आपलीच आपल्याला दिशा ठरवता येत नाही आणि त्याच्या परिणामी आपल्याला मधुमेह होतो। मधुमेह म्हणजे काय? शरीरातली साखरेचं प्रमाण वाढणे। साखरेचं प्रमाण कसं वाढतं? आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन असतं मंडळी। इन्शुलिन ते आपोआप आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं आणि एका प्रकारामध्ये इन्शुलिन तयार होतं, परंतु ते रक्ताभिसरणामध्ये त्या पेशी असतात, त्यांना ते स्वीकारता येत नाही। आणि दुसऱ्या प्रकारामध्ये इन्शुलिन आपलं तयार होणंच बंद होतं, इन्शुलिन तयार होत नाही। हे अतिशय सोप्या शब्दामध्ये, मग इन्शुलिन तयारच होत नाही तो प्रकार जो आहे तो अनुवंशिक प्रकार। आणि इन्शुलिन तयार होत आहे, मात्र ते आपल्या शरीराला पोहोच होत नाही, पेशीपर्यंत ते पोहोचत नाही। हा आहे ताणतणावाचा प्रकार, किंवा ज्याला आपण राहणीमान, किंवा त्याच्यामुळे आपल्याला ते परिणाम दिसत असतात। मंडळी, हे दोन्ही प्रकार घातक आहेत। साधारणतः मनुष्याची साखरेची पातळी 80 ते 140, जेवणाआधीची साखर 80 असली पाहिजे कमीत कमी, आणि जेवण केल्यानंतरची 140, 150, जास्तीत जास्त 160, ठीक आहे, असं वैद्यकशास्त्र सांगतं। आता वेगवेगळ्या डॉक्टरचे वेगवेगळे मतं या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळतील। काही 120 म्हणतात, काही 140 म्हणतात। त्यामध्ये पेशंटला पंक्चर करण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये मला तरी जाणवलेलं आहे। डॉक्टर हा व्यवसाय हा
सध्या धंदा होऊन बसलेला आहे. त्यामुळे मधुमेहाच्या बाबतीमध्ये की आता सध्याच्या काळामध्ये फर्स्ट ओपिनियनवर निर्णय घ्यायचा नाही. एकाच लॅबच्या तपासणीवर विश्वास ठेवायचा नाही. त्याने जर तुम्हाला शुगर, तुमची लेव्हल, साखरेची पातळी खूप उच्च दाखवली तर पुन्हा एकदा 2 दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या लॅबमध्ये जरूर चेक करा. दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या. आणखी तज्ज्ञ, आणखी तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी चेक केला असेल, डॉक्टरचा सल्ला घेतला असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जा. आणखी 5 डॉक्टरचा सल्ला घ्या आणि ते स्वतःच्याच मनाने त्या सगळ्या फायली ज्या आहेत ते तपासून पहा. कदाचित आपली साखर त्या दिवसापुरता ताणतणावामुळेच देखील वाढलेली असू शकते बरं का मंडळी. आणि तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की डॉक्टरने एकदा गोळी तुम्हाला लावून दिली की तुमची गोळी आयुष्यभर बंद होणार नाही. आणि अशी भीती दाखवली जाते की ही गोळी तुम्ही बंद केली की तुम्ही मरून जाता. मंडळी, माणूस मरणं जेवढं सोपं आहे ना तितकं सोपं देखील नाही बरं का. आपल्या शरीरामध्ये मेकॅनिझम आहे, एक मशिनरी आहे. त्या मशिनरीला त्याचं काम करू द्या. अगदी कितीही कुणाच्या इच्छेने कुणाचं मरण ठरत नाही मंडळी. हा झाला भाग कृत्रिमतेचा. मात्र खरंच मी आता काही लक्षणं सांगेल. ती जर लक्षणं आपल्याला जाणवली आणि लॅबमध्ये जर आपल्याला साखर सांगितलेली असेल तर खरोखर आपल्याला शर्करा आपली जी आहे साखरेची पातळी वाढलेली आहे, आपल्याला डायबिटीसची सुरुवात झालेली आहे असं ओळखून घ्यावं. पहिलं लक्षण काय? विनाकारण आपलं अंग थरथर कापायला लागतं. पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, आपले डोळे दुखायला लागतात. डोळे दुखायला लागतात, आळस येतो आणि बसल्या जागी आपल्याला डुकली लागण्याचा प्रयत्न होतो. डुकली लागते. बसल्या जागी आपल्याला आळस येतो म्हणजे आता काम करावंच वाटत नाही, नैराश्य येतं. हे तिसरं लक्षण. भूक लागत नाही. चौथं लक्षण. आपल्या मनाची चिडचिड होते. विनाकारण कुणाचा तरी राग येतो. सगळ्या सिस्टीम आपल्या विरोधात आहे, सगळे लोक आपल्या विरोधात काम करतायत असं आपल्याला भासायला लागतं. हे देखील मधुमेहाचं लक्षण आहे बरं का. किंवा शरीरातली साखरेची पातळी तुमची वाढली आहे हे लक्षण आहे. तहान वारंवार लागते आणि लघवी देखील वारंवार होते हे लक्षण. पोट आपलं व्यवस्थित साफ होत नाही. अर्धा तास टॉयलेटमध्ये जरी बसलं तरी देखील आपल्याला आपलं पोट साफ होत नाही. ही महत्वाची काही लक्षणं. आपल्याला बधीर पाय आपले बधीर व्हायला सुरुवात होते. बधीर पडतात पाय. जखम झाल्यानंतर ती लवकर भरून येत नाही. ही लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं आपल्याला जाणवली तर आपल्याला मधुमेह होणार आहे, मधुमेहाची सुरुवात आहे हे आपण जाणलं पाहिजे. मग आता मधुमेहाची काळजी काय घ्यावी? कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपला मधुमेह कमी होऊ शकतो किंवा त्यावर कंट्रोल, नियंत्रण आपण मिळवू शकतो? मंडळी, मला जाणवलेली जी गोष्ट आहे ती लोक किती खरं बोलतात खोटं बोलतात तो त्याचा भाग आहे. माझं स्पष्ट मत आहे असं आहे की मधुमेहाची लक्षणं आपल्याला जाणवल्यानंतर त्याला एक चांगला मित्र म्हणून आपण जर सांभाळलं तर तो आपल्याला अजिबात धोका करत नाही.
आणि त्याच्या जे इतर 4 मित्र आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, BP आहे, बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, त्याच्या मित्रांना तो इकडे हल्ला करायला आपल्याकडे घेऊन येत नाही. आणि म्हणून आपण त्याला मित्र म्हणून स्वीकारलं पाहिजे. आपली जीवनशैली थोडीशी बदलवली पाहिजे. आपण थोडासा व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजे आणि आहाराचं नियोजन, एक वेळेला थोडंसं गोड खाल्लं तरी चालेल, पण खूप तेलकट मात्र खाऊच नका मंडळी. कारण तेलकट खाल्ल्यामुळे तुमचे जे इन्शुलिनची प्रक्रिया आहे ती एकदम बंद पडते आणि मग कितीही गोळ्या, कितीही औषधं खाल्ली तरी ते इन्शुलिन तुमच्या शरीरामध्ये तयार होत नाही. आपल्या शरीरासाठी इन्शुलिन ही आवश्यक आणि अनिवार्य अशी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ऑक्सिजनची गरज असते त्याप्रमाणे इन्शुलिन आपल्याला आवश्यक असतो. देव करो आपल्यापैकी कुणालाच मधुमेह होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मधुमेह सहजपणे होऊ शकतो. सहजपणे आपल्या राहणीमानामुळे, आपली धावपळ आहे, अवेळी आपलं आहार नियोजन आहे आणि त्यामुळे मधुमेहाला आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि मधुमेहासोबत आपल्याला कसं जीवन जगायचं याचा विचार करावा लागेल. आपल्याला जगायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मधुमेहावर मात करून जगायचंय असं जर ठरवलं ना मंडळी, तर आपल्याला अगदी मधुमेह देखील आपलं काहीच बिघडू शकत नाही. फक्त आणि फक्त आपल्याला आपलं रुटीन थोडंसं बदलावं लागेल. हे कसं बदलायचं, काय करायचं हे मी पुढच्या भागात नक्की सांगेन. तोपर्यंत जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने एक सहज आठवण म्हणून आपल्याला सांगितलं. आपण काळजी कशी घेतली पाहिजे, अशी कोणती औषधं आहेत माझ्या माहितीतली, अगदी खाजगी औषधं, ते देखील मी सांगेन. तोपर्यंत आपण सर्वजण काळजी घेऊयात. आणि याबरोबरच मी आजच्या व्हिडिओतून आपला निरोप घेतोय. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. आणि तसेच या व्हिडिओच्या नंतर आपल्या काही अपेक्षा असतील तर कमेंटमध्ये जरूर माझ्यापर्यंत त्या पोचाव्यात. त्याच्यावर मी अभ्यास करून माझं मत त्यावर नक्कीच मांडेल, जेणेकरून आपल्याला त्या माध्यमातून नक्कीच फायदा होईल. याबरोबरच मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर राघव या ठिकाणी थांबतोय. नमस्कार, धन्यवाद.